हे बघा, आपल्याला पुष्कळ वेळेला विचारलं जातं, की एंडोमेट्रियोसिस हे मला पहिलं कसं नाही कळलं? कित्येक वेळेला होतं काय, छोट्या मुलींमध्ये सुद्धा एंडोमेट्रियोसिस असण्याची शक्यता असते. पण जनरली 80% मुलींना पिरियडचं पेन असतंच. तर आपल्याला काय वाटतं, हे पिरियडचं पेन आहे म्हणून आपण इग्नोर करतो. कधी-कधी काय वाटतं, हे IBS आहे किंवा स्ट्रेसमुळे हे होत असेल, कारण मुलींना स्ट्रेस असतोच. तर हे जनरली मिसडायग्नोज होतं. आपण सिव्हिअर पेन असलं की कधी सोनोग्राफी करतो. पण प्रत्येक एंडोमेट्रियोसिस हे सोनोग्राफीमध्ये कळून येईलच असं नाही. कारण काय असतं, जे आपल्या अंडाशयात असतं, ते मात्र तिथे आपल्याला लक्षात येतं की चॉकलेट सिस्ट आहे. पण जे सरफेस एंडोमेट्रियोसिस आहे, जे पेल्व्हिसमध्ये असतं किंवा आतड्यांवर असतं, ते काही लक्षात येत नाही आणि त्याचे विविध सिम्प्टम्स पेशंटला असतात. त्यामुळे एंडोमेट्रियोसिस जर आपण इग्नोर केलं किंवा अनेक वर्षात डायग्नोसिस जर झालं नाही, तर आतमध्ये खूप चिकटा होऊन जातो. आपली जी फर्टिलिटी असते, नैसर्गिक बाळ राहण्याची क्षमता ती कमी होऊन जाते. त्यामुळे जर आपल्याला पिरियड पेन सिव्हिअर असेल, एकच दिवसाचं आहे, पिरियड सुरू झाला की ते स्टॉप होतं. पण पिरियड यायच्या आधी पण पेन होत असेल, पिरियडमध्ये असेल आणि 2-3 दिवस जर राहत असेल, तर ते पेन आपल्याला इग्नोर करायचं नाहीये. त्याचं एक छान इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आपण MRIमध्ये सुद्धा हे डायग्नोसिस एंडोमेट्रियोसिसचं करू शकतो.